हिंदू कॅलेंडरच्या पहिल्या तिथीला प्रतिपदा म्हणतात. नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र शुक्ल प्रतिपदापासून मानली जाते आणि या दिवसापासून गणित आणि खगोलशास्त्रीय गणनेनुसार ग्रह, वरस, महिने आणि संवत्सर सुरू होतात असं मानलं जातं. हे राष्ट्रीय गौरवशाली परंपरेचं प्रतीक मानलं जातं. आज वर्ष प्रतिपदा अर्थातच हिंदू नववर्ष. त्यानिमित्ताने आपण या दिवसाचं महत्त्व तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही सामाजिक स्तरावर त्या साजरा करण्यास केलेली सुरुवात याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके. विक्रम संवत हे कोणत्याही संकुचित विचारधारेवर किंवा संप्रदायावर अवलंबून नाही. आपण त्याकडे धर्मनिरपेक्ष म्हणून पाहतो. हा संवत्सर कोणत्याही देवी, देव किंवा महापुरुषाच्या जन्मावर आधारित नाही किंवा तो इसवी सन किंवा हिजरी कॅलेंडरप्रमाणे कोणत्याही विशिष्ट जाती किंवा पंथाशी संबंधित नाही. आपली गौरवशाली परंपरा शुद्ध अर्थाने निसर्गाच्या खगोलशास्त्रीय तत्वांवर आधारित आहे आणि भारतीय दिनदर्शिकेचा आधार हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहे. प्रतिपदेचा हा शुभ दिवस भारतीय राष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचं प्रतीक आहे. ब्रह्मपुराणानुसार भगवान ब्रह्मदेवाने चैत्र मासाच्या पहिल्या दिवशी सृष्टीची सुरुवात केली अशी भारतीयांची श्रद्धा आहे. म्हणूनच आपण चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात मानतो. वर्ष प्रतिपदेला महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये उगादी, जम्मू काश्मीरमध्ये नवरेह तर पंजाब आणि हरियाणामध्ये बैसाखी म्हणून ओळखलं जातं. वर्ष प्रतिपदेचं महत्त्व पाहिलं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी सूर्योदयाच्या वेळी विश्वाची निर्मिती सुरू केली. तसेच हा दिवस प्रभू श्री रामाचा राज्याभिषेक दिन म्हणूनही साजरा केला जातो. शिखांचे दुसरे गुरु श्री अंगद देव यांचा हा जन्मदिवस. याच दिवशी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. सम्राट युधिष्ठिराचा सुद्धा राज्याभिषेकही याच दिवशी झाला. आज या दिवसाला आपल्या सामाजिक आणि धार्मिक कार्याचं मुख्य केंद्र म्हणून एक महत्त्वाची तिथी म्हणून ओळख मिळाली आहे. राष्ट्रीय स्वाभिमान आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा हा पवित्र दिवस आहे. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असं मानलं जातं. गुढीपाडव्यापासूनच रामजन्मोत्सवाचा कार्यक्रमसुद्धा प्रारंभ होतो. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला होता अशी पारंपरिक समजूत आहे. या शुभदिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म झाला. त्यामुळे अनेक स्वयंसेवक वर्षप्रतिपदेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी गणवेशातील पथसंचलन, बौद्धिक, शारीरिक व घोषाची प्रात्यक्षिके होतात. आद्य सरसंघचालक प्रणामही याच दिवशी केला जातो. संघामध्ये वर्षप्रतिपदेसोबतच मकर संक्रांत, हिंदू साम्राज्य दिन, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन आणि विजयादशमी असे एकूण 6 उत्सव साजरे केले जातात. द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय गोळवलकर गुरुजी आणि तिसरे सरसंघचालक परमपूजनीय बाळासाहेब देवरस यांनी आपल्या बौद्धिकांमधून मांडलेले विचार हे संघ उत्सव या पुस्तिकेतून आपल्याला वाचायला मिळतील. हे उत्सव हिंदू समाज प्राचीन काळापासून साजरे करत आलाय. संघाने ते साजरे करण्यास सुरुवात केली जेणेकरून या सणांच्या माध्यमातून लोक राष्ट्रवादाची भावना ही आत्मसात करतील, आपल्या महापुरुषांबद्दल जाणून घेतील, जेणेकरून समाजात जागृती निर्माण होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. नववर्षाच्या शुभेच्छांसह हा व्हिडिओसुद्धा तुमच्या आप्तेष्टांना जरूर पाठवा. तुर्तास धन्यवाद. तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.